आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्रजी आव्हाड आहेत. सर, एक नवीन वाद महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घुंगावतोय. त्याच्यावरून आंदोलनं होत आहेत. ते म्हणजे औरंगजेबची कबर ही महाराष्ट्रात आहे, ती या महाराष्ट्रातून बाहेर काढावी अशी मागणी केलेली आहे एका खासदारांनी. आणि त्यांच्यासोबतच आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पुण्यात एक मोर्चा काढला. त्यांचं असं मत आहे की ही जर कबर हटवली नाही तर आम्ही पुन्हा बाबरीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करू, असं त्यांनी थेट इशारा हा सरकारला दिलाय. काय वाटतं, या वादाकडे कसं बघता? नाही, हा वाद नाही आहे. हा महाराष्ट्र जाळायचा निर्णय आहे. हा वाद नाही आहे. याला वाद कसा म्हणता येईल? हा महाराष्ट्र जाळायचा निर्णय आहे. इतिहासाचं विकृतीकरण करून इतिहास समजवता येत नाही, सांगता येत नाही. माझा साधा प्रश्न आहे, रावणाची वजाबाकी करा आणि राम समजवून सांगा. महाभारतातनं कौरवांची वजाबाकी करा आणि महाभारत समजून सांगा. भिक्खूंच्या हत्या आणि बौद्ध धर्म हे वेगळं करता येईल का ते समजून सांगा. तुम्ही जसे जसे पुढे जाल तसेच तिथे तिथे सुधारणा झाल्या. त्या माणसांना छळण्यातच आलं ना. ते छळणारे हेच लोक होते. त्याच्यामुळे दुसऱ्या महायुद्ध समजवायचं असेल पुढच्या अख्ख्या जगाला, तर तुम्हाला हिटलरची वजाबाकी नाही करता येणार. हिटलरचं घर आजही ऑस्ट्रियामध्ये आहे आणि लोक बघायला जातात हिटलरचं घर आहे म्हणून. हिटलरने जिथे आत्महत्या केली ते पर्यटन स्थळ आहे. पण आपल्याला महाराष्ट्र पेटवायचाच आहे, महाराष्ट्र जाळायचाच आहे, तर त्याला कोण रोखणार? सरकार. आणि माझा स्पष्ट आरोप आहे, सरकारचा छुपा पाठिंबा आहे सगळ्याला. अडचणीत, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सरकारला काही करून महाराष्ट्राचं लक्ष डायव्हर्ट करायचं आहे, असं लक्ष आहे ना. मग ते असं घेऊन जायचं आहे आणि इथे मग बरोबर त्यांना जे पाहिजे ते उभं करून ठेवायचं. चांगलं आहे. महाराष्ट्र जळेल तेव्हा मजा येईल बघायला. अजून काय बोलू शकतो आपण याच्यावर? महायुतीचे ठाण्यातल्या खासदारांनी ही मागणी संसदेत केलेली होती. संसदेत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करता येतात? नाही, ज्याला पाहिजे ते करता येतो. आपल्याला आगच लावायची म्हटल्यावरती मग काय प्रश्न येतो का? फक्त काय काडीपट्टी घ्यायची आणि टाकून द्यायची. समोर गवत आहे, पेटून जाईल, आपण इथनं इथल्या बाजूने निघून जायचं. असं आहे. कोण मरणार त्याच्यात? उद्या काय झालं तर कोणाचे जीव जाणार आहेत? आणि इतिहास तुम्ही बदलू शकता का? हा साधा प्रश्न घरात बसून विचार करा. औरंगजेबाच्या दरबारातनं निघालेले शिवाजी महाराज हे समजवण्यासाठी तर तुम्हाला तो इतिहास सांगावा लागेल की नाही? शाहिस्ते खानाची कापलेली बोटं हा इतिहास सांगण्यासाठी तुम्हाला त्या लाल महालात झालेलं युद्ध, म्हणजे जी काही झाली लढाई, ते दाखवावी लागेल की नाही? अफजल खानाला धारातीर्थी पाडला. 7.5 फुटाच्या अफजल खानाला आमच्या महाराजांनी 2 मिनिटात झोपवला, हे सांगावं लागेल की नाही? अफजल खानाला काढून टाका आणि तुम्ही प्रतापगडाची लढाई समजून सांगा. कोण इतिहासकार आहे त्यांनी मला सांगावं की मी अफजल खानाला बाजूला काढा, मी शिवाजी महाराज समजून सांगतो. काय चालू आहे? हे फक्त बंद डोळ्यांनी बघणं एवढंच काम राहिलंय. बाकी तुम्ही काहीही बोलू शकत नाही. महाराष्ट्र इतका सुधारलाय, सगळ्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, एकदम सगळीकडे हिरवळ आहे, दुधाला भाव मिळतोय, शेतकऱ्यांना भाव मिळतोय, पाणी असं दुधडी नद्या वाहत आहेत, सगळ्यांच्या घरात पाणीच पाणी आहे, एकदम सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे. आता राहिलाय फक्त औरंगजेब, बस, बाकी काही नाही. याहीपेक्षा महत्त्वाचे आणि अतिशय जीवनावश्यक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. तेच म्हणतो ना, महाराष्ट्रामध्ये प्रश्नच उरलेला नाही, राहिलाय फक्त औरंगजेब, की बस संपले, सगळेच प्रश्न संपले. मग आणि हे बोलण्याची हिंमत पण कोणी दाखवत नाही. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये बोलणारी लोकच कमी व्हायला लागली. आणि तुम्ही असे बिल आणताय काय, ते नवीन महाराष्ट्र सुरक्षा बिल, वर्ण ब्रॉडकास्टिंग बिल, म्हणजे कायमची नरडीच दाबून टाका लोकांची. बोलायचंच नाही, साला बोललास ना टाकत मध्ये. तेच विचारायचं होतं, हे जे विधेयक आहे त्या विधेयकाला सगळ्यात पहिला विरोध तुम्ही केला होता. पहिला विरोध बाहेर येऊन मी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. ते आता नाही आहेत सभागृहात. पण जेव्हा हे विधेयक आलं
तेव्हा बाहेर येऊन त्याला विरोध केला आणि मग लोकांच्या लक्षात आलं हे विरोध का विधेयक काय. अरे तुम्हाला कशाला एवढी घाई पाहिजे. हे ॲप्लिकेशन करा तुमचं काय तुम्हाला करायचं आहे ना. पहिल्या पानावर का नाही जाहिरात दिली. एका कोपऱ्यात का छापली ती जाहिरात. टाका ना पहिल्या पानावर जाहिरात छापा की महाराष्ट्र सरकार असं असं विधेयक आणू इच्छित आहे. पहिल्या पानावर म्हणजे सगळी लोक वाचतील. तुम्ही एरवी सोशल मीडियावरती 600 कोटी रुपये खर्च करता. ह्याच्याचे 60 कोटी रुपये खर्च करा. जाऊ द्या ना सगळ्यांच्या SMS व्हॉट्सॲप काय ते फेसबुक ट्विटर काय ते इंस्टाग्राम सगळ्यावर जाऊ द्या. हा कायदा काय आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही लपून ठेवताय. कुठल्या तरी एका पेपरला एवढीशी जी बारीक बारीक लंगोटा एवढी जाहिरात दिली आहे. माझं म्हणणं द्या ना एवढं आहे ना तुमच्यात की तुमचं बिल चांगलं आहे. पहिल्या पानावर फ्रंट पेज जाहिरात द्या ना. अब्जो रुपये खर्च केले तुम्ही जाहिरातींवर. माझी लाडकी बहीण सिडकोचं एक प्रकरण आहे माझ्याकडे 600 कोटी रुपये खर्च केले जाहिरातीवर. 600 कोटी रुपये. अरे अख्ख्या महाराष्ट्राला वेठीच धरणारा कायदा आहे. महाराष्ट्राचं मन काय म्हणते ते तर अहो ह्या कायद्याने जर मी पूर्वीचा इतिहास विचार केला असता तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनाही जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या कायद्यात आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारविरुद्ध भूमिकाच घ्यायची नाही. आणि असाच कायदा ब्रिटिशांनी आणला होता 1919 मध्ये. त्याचं नाव रौलट ॲक्ट. आणि त्याच्या विरोधातच भांडले लाल बाल पाल म्हणजे लाल बाल पाल म्हणायचे काय त्यांचं नाव लाला लजपतराय आणि नेहरूंची बायको कमला नेहरू. हेच जनरल ओडायर. आम्हाला इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे पटपट काही गोष्टी आठवत असतात. पण इतिहासाचं विकृतीकरण करून इतिहास बदलून जो माणूस इतिहास वाचतो तोच भविष्य घडवतो एवढं कायम लक्षात ठेवा. इतिहास पुसून कधी भविष्य घडवता येत नाही. तुम्ही आता पैशांच्या आणि खर्चाचा हिशोब एक सांगितला होता. असाच एक हिशोब जो आहे ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भातला एक बातमी एबीपी माझाने केली आणि त्या बातमीमधून समोर आलं की गेल्या 5 वर्षातला ऑडिट रिपोर्टच अजूनपर्यंत सादर करण्यात आलेला नाही. तो स्थायी समितीसमोर देखील ठेवण्यात आलेला नाही आणि तो जनसामान्यांच्या पुढे तर ठेवण्यात आलेला नाहीच आहे. शेवटचा ऑडिट रिपोर्ट आपल्याला सापडतो 2019-20चा. त्यात देखील 337 कोटींचा हिशोब कुठेही लागत नाहीये. त्याच्यानंतरचा कोरोना काळ होता त्यामध्ये असंख्य निधी आला. गेल्या वर्षी 700 कोटींचा निधी आला. काय वाटतं पैशांचं ऑडिट करणं गरजेचं आहे पालिकेने. जबाबदारी आहे. तुमचा पैसा नाही तो. हा सरकारचा पैसा आहे. आणि सरकारचा पैसा म्हणजे सरकारचा नाही आहे. या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांच्या टॅक्सेसमधनं करातनं आलेला पैसा आहे. त्यामुळे तो महाराष्ट्राच्या जनसामान्यांचा पैसा आहे. त्याचा हिशोब आम्हाला हवा. तो तुम्ही कसा लपून ठेवू शकता. चोऱ्याच करायच्या आम्हाला दुसरं काही करायचंच नाही आहे. पालिका म्हणते गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या त्याच्यामुळे आम्हाला विलंब झाला. चांगलं आहे. चांगलं उत्तर आहे. ऑडिटला ते तुमच्या ऑडिटला बसणारी माणसं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काय मतदान करायला जातात की मतमोजणी करायला जातात की मतदानाच्या प्रक्रियेत 1 महिना असतात. हे कारण आहेत काय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.